डेसिमल फ्रॅक्शनला डेसिमल फ्रॅक्शननी कसं डिवाइड करायचं ते आज आपल्याला बघायचं आहे. ओके, तर आता डेसिमल फ्रॅक्शननी डिवाइड करताना ॲट फर्स्ट आपल्याला या फ्रॅक्शनमधला डेसिमल पॉईंट काढून टाकावा लागत असतो. कशामुळे काढून टाकायचा? कारण डेसिमल फ्रॅक्शननी डिवाइड करायचं थोडंसं आपल्याला अवघड जातं त्याच्यामुळं. ओके, आता इथे 0.5 1 जा 0.5, 0.2 जा 1.0, 0.53 जा 1.5 असा टेबल बनवायचा आणि नंतर डिवाइड करायचं. डेसिमल फ्रॅक्शनचे सबट्रॅक्शन करायचं हे थोडंसं कठीण जातं. त्याच्यामुळं जर आपण ज्या डेसिमल फ्रॅक्शननी डिवाइड करायचं आहे त्या डेसिमल नंबरमधला डेसिमल पॉईंट काढून टाकलं तर ते आपल्याला डिवाइड करायला इझी जाईल. ठीक आहे, तर आता कसं डिवाइड करायचं ते आता आपण बघूया. ॲट फर्स्ट आपण डेसिमल नंबर कसा काढून टाकता येतो ते बघूया. आता 0.5 मधला मला डेसिमल नंबर काढायचा आहे, तर 0.5ला जर मी 10नी मल्टिप्लाय केलं तर हा डेसिमल पॉईंट निघून जातो. ओके, डेसिमल नंबरला जर मी 10, 1000, 100नी मल्टिप्लाय केलं तर डेसिमल पॉईंट इकडे सरकतो. ओके, 10नी मल्टिप्लाय केलं की एक नंबर इकडे सरकला. आता 0.5ला जर मी 100नी मल्टिप्लाय केलं असतं तर मला डेसिमल नंबर 2 पॉईंट इकडे सरकला असता. ओके, तसं मग आता मी काय करणार, या डिव्हिजनला मी 10नी मल्टिप्लाय करून घेणार. आता कसं करायचं, तर 0.346 डिवायडेड बाय 0.5लाच मला असं लिहिता येतं 0.346 अपॉन 0.5 असं पण लिहिता येतं डिव्हिजनला. ओके, आता 2/5 याचंच मिनिंग काय असतं, 2 डिवायडेड बाय 5 याप्रमाणे. ओके, तसं आता मी काय करणार, या फ्रॅक्शनची व्हॅल्यू आता हा फ्रॅक्शनच तयार झाला ना, फ्रॅक्शनची व्हॅल्यू कधी सेम राहत असते. ओके, तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनी मल्टिप्लाय केल्यावर आता मला डिनॉमिनेटरला तर 10नी मल्टिप्लाय करायचं, कारण 10नी मल्टिप्लाय कशामुळे करायचं, तर मला हा फ्रॅक्शन काढून टाकायचा याच्यामधला. म्हणून मी वरच्या पण नंबरला न्यूमरेटरला पण 10नी मल्टिप्लाय करते. त्याच्यामुळं या डिव्हिजनची या फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेम राहील. ठीक आहे, तर आता खाली तर किती येईल, 5 येईल माहिती आपल्याला, मग अशी पाहिलं आपण. आता वरी काय येईल, तर डेसिमल नंबर 10नी मल्टिप्लाय केल्यावर एक इकडे सरकणार. ओके, तर आता याचं मल्टिप्लिकेशन करायचं आधी 3460 याचं मल्टिप्लिकेशन आहे. आता डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा, आता 0 पॉईंट नंतर किती नंबरनी पॉईंट आहे, 1 2 3. ओके, तर आता 3 नंबर्सच्या आधी पॉईंट द्यायचा 1 2 3 इथे येईल तो पॉईंट. ठीक आहे, तर आता आपल्याला हे 2 नंबर्स मिळालेले आहेत, तर आता आपण डिव्हिजन करूया. ठीक आहे, आता 3.46 आता हा 0 मांडला काय आणि नाही मांडला काय काही फरक पडत नाही. या झिरोला काही व्हॅल्यू नसते डेसिमलच्या नंतरच्या, या पण झिरोला तशी काही व्हॅल्यू नसते, आपण राहू देऊया. ठीक आहे, आणि इथं डिवायडेड बाय 5. ओके, किंवा काढून टाका. आता फर्स्ट नंबर आहे 3, तर 3 हा नंबर 5पेक्षा स्मॉल आहे, त्याच्यामुळे मी 0चा कोशंट देते. एक नंबरनी डिवाइड करत जायचं, एक नंबरला डिवाइड केलं म्हणजे आपला आन्सर चुकत नाही. ओके, आणि हे बघा 5 मल्टिप्लाय बाय 0 3मध्ये आपण सबट्रॅक्ट करूया. आता डेसिमल नंबरच्या नंतरचा पॉईंट खाली घेतला की क्वोशंटमध्ये पण आपण डेसिमल द्यायचा. ठीक आहे, आता 5नी 34ला डिवाइड करायचं आहे, तर 5च्या टेबलमध्ये 34 किंवा 34पेक्षा स्मॉल नंबर 5 6 जा 30 येईल. ठीक आहे, 4 येईल. आता खाली घेतलं 6. आता 5च्या टेबलमध्ये 46 किंवा 46पेक्षा स्मॉल नंबर 5 9 जा 45 येईल. 1 रिमाइंडर आला. आता मगाशी सांगितलं डेसिमलच्या नंतर किती पण 0 घेतले तर त्याला काही व्हॅल्यू नसते. मी हा एक 0 घेते कारण मला डिव्हिजन कंप्लीट करायचं आहे. ओके, डेसिमलच्या या साईडला किती जरी 0 मांडले मी तरी मला काहीच फरक पडत नाही, आणि आपला जो नंबर असतो नॉर्मल त्याच्या या साईडला किती पण 0 मांडले तरी काही त्याला व्हॅल्यू नसते. ठीक आहे, त्याच्यामुळे मी इझिली हा एक 0 घेऊ शकते. ओके, तर हा एक 0 घेतला मी आणि खाली मांडला, खाली घेतला तो डिव्हिजन करण्यासाठी. 5च्या टेबलमध्ये 10 आहे, 5 2 जा 10, तर मला ॲन्सर मिळालेला आहे आवर कोशंट इज इक्वल टू 0.692. ओके, दिस इज आवर ॲन्सर. ओके, 0.157 डिवायडेड बाय 0.12. ओके, तर आता ॲट फर्स्ट डेसिमल काढून टाकायचं आहे. डिवायझर म्हणजे हा. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला याला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहूया.
0.157 अपॉन 0.12. आता याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, तर डेसिमल नंबर किती नंबर नंतर आहे बघायचा आणि त्याच्यानंतर आपण कितीने मल्टिप्लाय करायचं ठरवायचं. आता इथं डेसिमल नंतर एक नंबर होता म्हणून मी 10ने मल्टिप्लाय केला. आता इथं डेसिमल नंतर 2 नंबर आहेत म्हणून मी 100ने मल्टिप्लाय करणार डेसिमल पॉईंट काढण्यासाठी. आता मी 100ने वरी पण आणि खाली पण मल्टिप्लाय करणार, कारण मला फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेम ठेवायची आहे, या डिव्हिजनची व्हॅल्यू सेम ठेवायची आहे म्हणून. ओके, तर आता इथे बघा 15700 याचं मल्टिप्लिकेशन येईल. ओके, आणि याचं काय येईल 1200. आता डेसिमल पॉईंट कुठं द्यायचा असतो, तर क्वेश्चनमध्ये किती डेसिमल नंतर किती नंबर आहेत, 1 2 3. ओके, तर आता ॲन्सरमध्ये पण तेवढ्या नंबरच्या आधी डेसिमल पॉईंट द्यायचा 1 2 3. आता इथे पण ॲन्सरमध्ये 1 2 नंतर डेसिमल आहे 1 2, 2 नंबरच्या आधी डेसिमल. ओके, आता डेसिमल नंतरच्या झिरोना काही व्हॅल्यू नसते, मगाशीच सांगितलं. आता आपल्याला याचं डिव्हिजन करायचं आहे 15.7 डिवायडेड बाय 12 करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता 12च्या टेबलमध्ये फर्स्ट ऑफ ऑल 1 आहे का, तर 1 नाही आहे. ओके, म्हणून मी सेकंड नंबर घेतला 15. आता 15 12च्या टेबलमध्ये नाही आहे, पण 15 मोठा आहे 12पेक्षा, त्याच्यामुळे आपल्याला 12ने डिवाईड करता येईल. 12 1 12, रिमाइंडर येईल 3. आता जसं डेसिमल मधला नंबर खाली घेतला की ॲन्सर क्वेश्चनमध्ये आपला डेसिमल दिला मी 7 घेतला, तर 12च्या टेबलमध्ये 37 किंवा 37पेक्षा स्मॉल नंबर, तर 12 3 36 येतं. 1 रिमाइंडर आला. आता मगाशी सांगितलं इकडे किती पण आपण 0 घेतलं तर काही फरक नाही पडणार, एक 0 मी खाली घेते. आता 12च्या टेबलमध्ये 10 आहे का, नाही आहे, तर 10 हा नंबर 12पेक्षा स्मॉल आहे. मग अगेन मला पुढचा 0 घ्यायच्या आधी इथं वरी 0 द्यावा लागेल क्वेश्चनला. ओके, किंवा 12 मल्टिप्लाय बाय 0 करणार मी. 10मधून सबट्रॅक्ट केलं, अगेन मी वरचा 0 घेतला. आता ही स्टेप करा किंवा नाही करा, तुम्हाला समजण्यासाठी केली, किंवा डायरेक्ट इथं 100 घ्या, पण वर क्वेश्चनमध्ये 0 द्यायचा लक्षात ठेवा, कारण 10 हा नंबर 12पेक्षा स्मॉल आहे. मग पुढचा 0 घ्यायच्या आधी वरी क्वेश्चनमध्ये 0 द्यायचाच. ठीक आहे, आता 12च्या टेबलमध्ये 100 किंवा 100पेक्षा स्मॉल नंबर, तर 12 8 96 येईल. ठीक आहे, आता 4 रिमाइंडर आला. अगेन मला अजून एक 0 वाढवावा लागेल, कारण आता क्वेश्चन पूर्ण करायचं आहे मला. अजून एक 0 घेतला. ओके, आता 12च्या टेबलमध्ये 40 किंवा 40पेक्षा स्मॉल नंबर, 12 3 36. अगेन 4 आला रिमाइंडर, अगेन मी 0 घेतला, अगेन 40, 12 3 36. आता असं हे रिमाइंडर 4 येतच जाणार आहे. ओके, ज्यावेळेस रिमाइंडर 4 रिपीट होत जातो आपला रिमाइंडर, क्वेश्चन पण मग रिपीट होत जातो. मग ज्यावेळेस क्वेश्चन एक नंबरचा रिपीट होतो त्यावेळेस डेसिमलला आपण क्वेश्चनमध्ये डेसिमल नंतरच्या क्वेश्चनमध्ये जो नंबर रिपीट होतो त्याच्यावर लाईन द्यायची किंवा डॉट द्यायचा. ठीक आहे, आता 3 हा नंबर रिपीट होत जातो, तर 3वर मी लाईन दिली. आता याचंच मिनिंग काय असतं की माझा 1.308333 असं आता मला खूप वेळेस येणार आहे. ओके, तर हेच माझं ॲन्सर आहे. ओके, माझं क्वेश्चन इज इक्वल टू 1.3083. 3वर मी लाईन देते किंवा मग तुम्ही छोटासा डॉट दिला तरी चालेल. हे तुमचं ॲन्सर. ॲट फर्स्ट या एक्झाम्पलला आपण काय करूया, डिव्हिजन फॉर्ममधून आपण फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आणूया. ओके, फ्रॅक्शन फॉर्म कोणता, 0.0145 अपॉन 0.003. ओके, आता आपल्याला काय करायचं, नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे, या ज्या नंबरनी डेसिमल नंबरनी डिवाईड करायचा त्याच्यामधला आपल्याला डेसिमल पॉईंट काढून टाकायचं आहे. आता डेसिमल पॉईंट काढून टाकण्यासाठी आता आधी इथे बघा डिवायझरमध्ये डेसिमल नंतर किती पॉईंट आहे, डिवायझर म्हणजे हा ज्या नंबरने डिवाईड करायचा तो किती पॉईंट आहेत, 1 2 3. 3 डेसिमल नंतर पॉईंट आहे, मग कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, डेसिमल नंतर 3 पॉईंट असतील तर मला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, म्हणजे हे 3 पॉईंट्स डेसिमल नंतरचे निघून जातील. ओके, मग आता मी वरी आणि खाली दोन्हीकडे पण 1000ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, किती येईल, आता इथे बघा 1 4 5 1 2 3 असं मल्टिप्लाय करायचं कधी पण, अपॉन 3
000. ओके, फक्त नंबर घ्यायचा आणि नंबरवर 0 देऊन घेतले. ओके, आता इथले डेसिमल पॉईंट काउंट करायचे. डेसिमल नंतर किती पॉईंट आहेत? 1 2 3 4. ओके, तर आता या नंबरमध्ये आपण आलेलं मल्टिप्लिकेशन जे आहे तिथे किती नंबरच्या आधी डेसिमल पॉईंट द्यायचे? 4 नंबरच्या आधी. 1 2 3 4 इथे डेसिमल पॉईंट. ओके, आता इथे पण तसं 1 2 3 3 नंबर नंतर डेसिमल पॉईंट आहे. 1 2 3 3 नंबरच्या आधी डेसिमल पॉईंट. आता इथे किती आला? आता हे डेसिमल नंतरच्या 0ला काही अर्थ नसतो, मगाशी सांगितलं आहे. तर आपल्याला 14.5 डिवायडेड बाय 3 करायचं आहे. ओके, मग आता हे डिव्हिजन करताना ॲट फर्स्ट मी फर्स्ट नंबर घेते डिव्हिजन करताना. तो 1 हा नंबर 3पेक्षा स्मॉल आहे. अगेन मी 2 नंबर्स घेते. 14. आता 3च्या टेबलमध्ये 14 किंवा 14पेक्षा स्मॉल नंबर आहे का? आहे. 3 4 12 येईल. 2 रिमाइंडर आला. अगेन मी डेसिमल नंबरमधला नंबर खाली घेतला. ओके, डेसिमल नंबरच्या नंतरचा नंबर खाली घेतला की वरी क्वेश्चनमध्ये पण डेसिमल द्यायचा. 3च्या टेबलमध्ये 25 किंवा 25पेक्षा स्मॉल नंबर. 3 8 24 येईल. ओके, 1 रिमाइंडर आला. मग इथे किती पण 0 असतात, मग अशा डिस्कस केले. ओके, एक 0 खाली घेतला. आता 3च्या टेबलमध्ये 10 किंवा 10पेक्षा स्मॉल नंबर. 3 3 9 येईल. ओके, अगेन 1 रिमाइंडर आला. अगेन 3 3 9. ओके, आता इथे 1च रिमाइंडर रिपीट होत जातो आहे. ओके, त्याच्यामुळे मी आता काय करणार, इथे मगाशी सारखंच माझा काय क्वेश्चन येणार, Q = 4.83 आणि 3वर लाईन किंवा छोटासा डॉट. Q = 4.83 वरी डॉट. याचंच काय मिनिंग आहे? 4.833333 हा नंबर रिपीट होत जाईल. ठीक आहे.